भारताच्या आणि त्यातही आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत दिलं जात आहे चक्क पाकिस्तानच्या संविधानाचं उदाहरण। त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की भारत संविधानाने चालणार की कुराणने। महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या त्या एका वक्तव्यामुळे सध्या हा प्रश्न पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सना मलिक यांनी विधानसभेत कुराणचा संदर्भ देत मुस्लिम पर्सनल लॉ, बहुपत्नीत्व आणि धार्मिक कायद्याचं समर्थन केलं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुस्लिम समाज कुराणात सांगितलेलं मानतो आणि जर एखाद्या विषयावर संदर्भ द्यायचाच असेल तर पाकिस्तानचा नाही तर तिथे संविधान म्हणून वापरल्या जाणाऱ्या कुराणचा थेट संदर्भ दिला पाहिजे। यात सना मलिकांना काहीही वावडं वाटत नाहीये, हे जास्त आश्चर्य। पण त्यांच्या याच वक्तव्यानंतर भाजप आणि विशेषतः मंत्री नितेश राणे आता आक्रमक झाले आहेत। हा देश संविधानाने चालतो, कुराणने नाही। यूसीसीला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं, शरिया कायदा हवा असेल तर तो जिथे लागू आहे तिथे जावं, अशा शब्दात त्यांनी थेट हल्लाबोल चढवलाय। पण सना मलिक विधानसभेत नेमकं काय बोलल्या, त्या पाकिस्तानचं उदाहरण का देत आहेत, मुस्लिम पर्सनल लॉ आणि शरिया कायदा नेमका काय आहे आणि नितेश राणे एवढे आक्रमक का झालेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। सुरुवातीला नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात। महाराष्ट्र विधानसभेत समान नागरी संहिता अर्थात यूसीसी आणि मुस्लिम समाजाशी संबंधित काही कायद्यांवर चर्चा सुरू होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मलिक यांनी मुस्लिम वैयक्तिक कायद्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली। चर्चेदरम्यान पाकिस्तानमध्ये 3 तलाक आणि बहुपत्नीत्व संदर्भात असलेल्या काही कायद्यांचा उल्लेख झाला। त्यावर बोलताना सना मलिक म्हणाल्या की पाकिस्तानचा संदर्भ देण्यापेक्षा थेट कुराणचा संदर्भ दिला पाहिजे, कारण पाकिस्ताननेही हे नियम इस्लामी शिकवणीतूनच घेतले आहेत आणि याच वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला। सना मलिक यांचं म्हणणं होतं की भारतातला मुस्लिम समाज कुराणातल्या शिकवणीनुसार जीवन जगतो, त्यामुळे जर एखाद्या विषयावर मार्गदर्शन करायचं असेल तर पाकिस्तानचा नाही तर कुराणचा आधार घ्यायला हवा। त्यांनी स्पष्ट केलं की भारतातल्या मुस्लिमांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही आणि पाकिस्तान त्यांच्यासाठी आदर्शही नाही। मात्र त्यांच्या वक्तव्याचा दुसरा भाग जास्त चर्चेत आला। 3 तलाक आणि बहुपत्नीत्व म्हणजेच एका पुरुषाला एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी, या विषयावर बोलताना त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉचा उल्लेख केला। त्यांचं म्हणणं होतं की मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार बहुपत्नीत्वाला परवानगी आहे आणि भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे जोपर्यंत हे कायद्याच्या चौकटीत होतंय तोपर्यंत ते मान्य आहे। यामुळे आता कुराण आणि शरिया कायदा चर्चेत आले आहेत। पण हे कायदे आहेत तरी काय? शरिया हा कोणताही एक स्वतंत्र लिखित कायदा नसून इस्लाममधील धार्मिक तत्व, कुराण, हदीस आणि इस्लामी न्यायशास्त्रावर आधारित जीवन पद्धती आहे। लग्न, घटस्फोट, वारसा, कौटुंबिक प्रश्न यांसारख्या बाबींमध्ये मुस्लिम पर्सनल लॉची अनेक तत्व शरियामधून आलेली आहेत। भारतात शरिया पूर्णपणे लागू नाही, पण मुस्लिम वैयक्तिक कायद्यांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो। सना मलिक यांचा युक्तिवाद असा होता की मुस्लिम समाजाला त्यांच्या धार्मिक परंपरांनुसार जगण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मुस्लिम पर्सनल लॉमध्ये असलेल्या काही तरतुदींकडे केवळ पाकिस्तानच्या चष्म्यातून पाहू नये, असा त्यांचा दावा होता। त्यांचा दावा होता की त्या पाकिस्तानचं समर्थन करत नाहीत तर धार्मिक ग्रंथांचा संदर्भ देत आहेत। पण याच ठिकाणी भाजपने जोरदार आक्षेप घेतला। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेतच विरोध करत त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की हा देश संविधानाने चालतो, कुराणने नाही। चर्चा 3 तलाक कायद्याच्या अंमलबजावणीवर सुरू असताना पाकिस्तान आणि धार्मिक परंपरांचा संदर्भ देण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं। मात्र सर्वाधिक आक्रमक भूमिका घेतली ती मंत्री नितेश राणे यांनी। नितेश राणे यांनी थेट सना मलिक यांच्या भूमिकेवर निशाणा साधत म्हटलं की भारताच्या संविधानात समान नागरी संहितेचा उल्लेख आहे, मग संविधान मान्य असल्याचं सांगणारे लोक यूसीसीला विरोध कसा करू शकतात? राणे यांचा मुद्दा स्पष्ट होता। देशात प्रत्येक नागरिकासाठी एकच कायदा असायला हवा। लग्न, घटस्फोट, वारसा, दत्तक प्रक्रिया यांसारख्या विषयांवर धर्मानुसार वेगवेगळे कायदे असतील तर समान न्यायाची संकल्पना कमकुवत होते, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी फक्त यूसीसीचं समर्थन केलेलं नाहीये तर शरिया कायद्याच्या मागणीवरही थेट हल्लाबोल केला। ज्यांना शरिया कायदा हवा आहे त्यांनी तो ज्या देशांमध्ये लागू आहे तिथे जावं, भारतात संविधान सर्वोच्च आहे असं विधान नितेश राणेंनी केलं। त्यांची आक्रमकता ही केवळ सना मलिक यांच्या वक्तव्यापुरती मर्यादित नाही। गेल्या काही वर्षात भाजपने सातत्याने समान नागरी संहितेचा मुद्दा पुढे रेटला आहे। उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरही हा विषय चर्चेत आहे। त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षातील आमदारांनीच मुस्लिम पर्सनल लॉ आणि कुराणचा संदर्भ देत भूमिका घेतल्यामुळे भाजप अधिक आक्रमक झाल्याचं दिसतं। याच कारणामुळे हा वाद केवळ एका वक्तव्यापुरता राहिलेला नाही, तो आता संविधान विरुद्ध धार्मिक कायदे, यूसीसी विरुद्ध पर्सनल लॉ आणि महायुतीतील वैचारिक मतभेद या मोठ्या चर्चांशी जोडला गेला आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सना मलिक यांना त्यांच्या पक्षातील काही सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याचं दिसलं। त्यामुळे महायुतीत सर्वच पक्ष यूसीसीच्या मुद्द्यावर एकमताने उभे आहेत का, हा प्रश्नही उपस्थित झाला। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्टपणे यूसीसीचं समर्थन केलं। बाळासाहेब ठाकरे यांचीही हीच भूमिका होती आणि देशात समान नागरी संहितेची गरज आहे असं त्यांनी म्हटलं। म्हणजेच एका बाजूला सना मलिक धार्मिक स्वातंत्र्य आणि मुस्लिम पर्सनल लॉचा मुद्दा मांडत आहेत तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे भाजप आणि शिवसेना संविधान आणि समान नागरी संहितेचा मुद्दा पुढे आणतायत।
आता या संपूर्ण वादात सर्वात जास्त एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे भारतासारख्या विविध धर्मांच्या देशात वैयक्तिक धार्मिक कायदे टिकवून ठेवायचे की सर्वांसाठी एकच कायदा लागू करायचा. हा प्रश्न नवीन नाही आहे, पण सना मलिक यांच्या या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे. आणि म्हणूनच आजची चर्चा फक्त एका आमदाराच्या वक्तव्याची नाही आहे, तर संविधान, धार्मिक स्वातंत्र्य, शरिया, मुस्लिम पर्सनल लॉ आणि समान नागरी संहिता या सगळ्या मुद्द्यांच्या संघर्षाची बनली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लगावबत्ती.